आपण आता इथं माणिक शेठ पगारिया सीमा कलेक्शन बीड यांच्या दुकानात आलो. तर त्यांना धन्वंतरी कंपनीचे जे औषध दिले ते आपण, तर त्यांना काय आजार होता आणि त्यांना रिझल्ट काय आला ते त्यांच्या मुखातूनच ऐकू आपण. सर, तुम्हाला काय आजार होता? शुगर आणि किडनीचा त्रास होता. किडनीचा काय त्रास होता? किडनीचा वाढली होती 2.37 झाली. हां, ते आता तुमचे त्या औषधाने कोणतं औषध दाखवा ना? 1.6 का 1.7 आहे. कोणतं औषध दाखवा ना? ते बाटल्या दाखवा. हे दोन्ही औषधं ही. हां, हे दोन्ही एक औषध. डिटॉक्सिफाय आणि इमोरिस. किती महिने कोर्स केला सर याचा? आता ही चौथी बाटली माझी, तिसरी का चौथी बाटली. चौथी बाटली. हां, हां. 4 महिने कोर्स झाला. बरं, आता घ्यावं वाटते, खावा बी वाटते, पोटाला अन्न बी जाते, हां, सगळं होतं. मग त्यांनी काय काय फरक जाणवला तुम्हाला आता? किडनी काही राहील नाही मला ना, शुगर बी नील झाली. डॉक्टरकडे तपासला तुम्ही? 130/88 शुगर. हां आणि किडनी जे काय म्हणते क्रिटीन जे म्हणतात ना, हां. 1.6 वर येऊन बसले. अगोदर किती होती आपल्या ह्याच्या औषध? 2.37. डॉक्टरने काय सांगितलं तुम्हाला? ते इन्शुरन्स घ्यावं लागतं, इन्शुलिन घ्यावं लागेल म्हणजे रोज इंजेक्शन घ्यावं लागते. 2-3 महिने, पण ते नाही घेतलं पुन्हा. नाही ना? मग हे गोळ्या औषधाने फरक पडला, त्यामुळे काहीच घेतलं नाही. डॉक्टरने सांगितलं फरक पडला म्हणून, जाणवलं, रिपोर्ट काढले तुम्ही? रिपोर्टच काढली नाही, रिपोर्ट माझं असं दाखवायला आहे? तुम्हाला. असं आहे का? आता काय तोंडी सांगायला लागलो काय नाही. मग ह्या औषधावर विश्वास बसला ना तुमचा? या औषधावर विश्वास बसला का? आता हे कावापस तरी चालूच राहणार. असं आहे का? मग तुम्ही असे तुमच्या दुकान जे दुखणे आहेत किंवा दुखण्यावाले लोक आहेत त्यांना काही संधी देणार? त्यांना काय सांगू शकता तुम्ही, जे आता लोक बरेच परेशान आहेत ना, असे शुगरवाले? कंपनी आलेला का? नाही, शुगरवाले जे लोक आहेत त्यांना काय सांग? शुगर वाल्याला नाही, आता हे बाजूलाच पेशंट आहे नाही का, आमचे दोस्त इथे का या आता आलेले. या पेशंटला बी असंच आहे का? ह्यांना बी तुमच्यासारखा प्रॉब्लेम आहे? चालेल, तर ह्यांनी घेतल्यावर रिझल्ट येऊ शकता ह्यांना बी, कारण तुम्हाला आला म्हणजे ह्यांना आलाच आहे समजा. असं ते आपल्या घरचेच आहेत ना, ते हे आमच्या घरचे असल्यामुळे त्यांना म्हणलो नाही, मी कायला म्हणतो असं दुसऱ्याला, आहे मला का? काय देणं घेणं काही. ठीक आहे. हे माणिक शेठ पगारिया सीमा कलेक्शन बीड, जुना मोंडा बीड यांचं दुकान आहे. शेठजीला धन्वंतरी कंपनीचे औषध आहे, डिटॉक्सिफाय आणि इमोरिस. हा डोस 3 महिने झाला आणि 4था दिलेला आहे. तर त्यांच्या डॉक्टरकडून त्यांना सर्टिफिकेट बी भेटलं की तुमचं क्लिअर झालं आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये शुगर पण त्यांची कंट्रोल झालेली. शुगर संपली, काही बी खा म्हणला डॉक्टर मला. काय बी खा म्हणलं? हा, पण मी खात नाही. असं आहे का? काय खायचं पण आज काय भारतीय करायचं. बरं, तुम्हाला असं तुमच्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये ताकद आल्यासारखं वाटतं? पहिले जे हात पाय गळून गेल्यासारखं वाटतं? आनंद वाटतो. आनंद वाटतं. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.